अमरावतीच्या राजकारणात आज शोककळा पसरली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीने अमरावतीतील राष्ट्रवादीचे दोन्ही अत्यंत विश्वासू चेहरे आमदार सुलभा संजय खोडके आणि आमदार संजय खोडके अक्षरशः हादरून गेले आहेत। आम्ही पोरके झालो, आमचा परिवार गमावला, अशा शब्दात त्यांनी आपलं दुःख व्यक्त केलं। अमरावतीच्या राजकारणात आमदार सुलभा संजय खोडके आणि आमदार संजय खोडके ही दोन नावे अत्यंत महत्वाची मानली जातात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे। आमदार संजय खोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर ते अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून कार्यरत होते। अमरावतीच्या विकासाशी संबंधित निर्णय असोत किंवा शहरासाठी मोठ्या विकास कामांसाठी निधी आणण्याचा विषय, या सर्व बाबींमध्ये अजित पवार यांचे मोलाचे सहकार्य आमदार संजय खोडके यांना नेहमीच मिळत होते। अजित पवार यांच्या नेतृत्वावर असलेल्या त्यांचा विश्वास आणि पक्षासाठी केलेले योगदान लक्षात घेऊन नुकतीच त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटक महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती। अजित पवार यांच्यासोबत प्रत्येक राजकीय टप्प्यावर खांद्याला खांदा लावून उभे राहिलेले आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके त्यांच्या निधनाच्या बातमीने पूर्णतः कोलमडून गेले। अजित पवारांच्या निधनावर आमदार सुलभा खोडके यांचे अश्रू अनावर झाले। आम्ही आमचा परिवार गमावला, दादा म्हणजे कुटुंबाचा आधार होता, अशा भावना व्यक्त करत त्यांनी आपल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली। अमरावतीच्या राजकारणासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा धक्का अत्यंत मोठा आहे। अजित पवार यांच्या निधनावर सुलभा खोडके यांचे अश्रू अनावर झाले, तर दुसरीकडे संजय खोडके हे निशब्द झाले। संजय खोडके यांनी अजित पवारांच्या या निधन वार्तेवर शोक संदेश देत आपले दुःख व्यक्त केले। संजय खोडके आपल्या या शोक संदेशात म्हणतात, आजचा दिवस हा व्यक्तिशः माझ्या जीवनातील अत्यंत काळा व वाईट दिवस आहे। आज काळाने क्रूर घाला घालून अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाला आपल्यातून हिरावून घेतलाय, याची कल्पनाही कुणी करू शकत नाही। दादा आम्हाला सोडून गेले, अत्यंत धक्कादायक, मनाला चटका लावून जाणारी व प्रचंड वेदना देणारी दुःखद घटना आहे। दादासारखा दमदार व कणखर लोकनेता आज काळाच्या पडद्याआड गेला। संघर्षातून चळवळीतून घडलेलं सर्वसमावेशक नेतृत्व व कार्यकर्तृत्व आज शांत झालं। महाराष्ट्राचा बुलंद आवाज थांबला। स्पष्ट वक्ता, कार्यतत्पर, दिलदार मनाचा दमदार नेत्याला आज देश मुकला आहे। अजितदादांनी राजकारण असो, समाजकारण असो व सहकार असो, या क्षेत्रावर आपल्या कार्यकर्तृत्वाने वेगळा ठसा उमटविणारा व एक अमिट छाप सोडली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात मतभेद असले तरी मनभेद कधीही होता कामा नये। राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकासाला नवी दिशा व गती देण्याची स्वप्न सदैव मनी बाळगून त्यांच्यासाठी अहोरात्र झटणारा एक जनतेच्या हक्काचा व कामाचा माणूस आज आपल्यातूनच कायमचा निघून गेलाय। देशाच्या राजकारणातील एक राजबिंड हरपले। राजकारणात व पक्षात एक पोकळी निर्माण झाली असून आम्ही आज पोरके झालो आहोत। शोकाकुल आमदार संजय खोडके, महासचिव संघटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। संजय खोडके यांच्या या शोक संदेशाने आधारस्तंभ, दीपस्तंभ हरपलाय। असा लोकनेता होणे नाही, असे निशब्द पण भावुक शोकमग्न संदेश आमदार संजय खोडके यांनी व्यक्त केलाय। अजित पवार यांच्या जाण्याने केवळ महाराष्ट्रच नाही तर अमरावतीच्या राजकारणातही एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। त्यांच्याशी अत्यंत जवळीक असलेले आमदार सुलभा खोडके आणि आमदार संजय खोडके यांचे हे भावनिक शब्द अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारे ठरत आहेत।